नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा उसकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासाचा अंदाज पाहूया. उद्याही पाऊस झोडपणार आहे आणि जागोजागी स्थानिक वातावरण बनून पावसाची जोडपण्याची क्रिया चालू असणार आहे. मुंबईला आता सध्याला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे जळगाव परिसरात आणि त्या दिशेला पावसाचा ओढ दिसून येत आहे. सुरत, नंदुरबार, जळगाव, वलसाड, पालघर ह्या परिसरातून पाऊस हलका मध्यम पाऊस दिसतोय तिथं आणि पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे ह्यामध्ये पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत आणि पाऊस पण पडण्याची शक्यता जास्त वाटत आहे. वाडा, इगतपुरी, जुन्नर ह्या भागात चांगला पावसाचा जोर आहे. मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता इथं आता सध्याला आहे. वलसाड व वारा, नवापूर, साक्री हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबार परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्याचा वाटत आहे. पालोरा, जळगाव, बुरहानपूरला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि तसेच ह्याच्या उत्तर बाजूने पावसाची शिरपूर वगैरे या भागातून मध्यम ते शेंदावा परिसरातून जोरदार पावसाची शक्यता दिसून येते. धारणी, अचलपूर, वारूड या भागात जागी जागी स्थानिक वातावरण म्हणून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. व उमरखेड भागातून सुद्धा चांगला म्हणजे पावसाचा ढग दिसते. पाऊस पडण्याची शक्यता वाटते. नांदेडला सुद्धा बऱ्यापैकी हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, कुरुंदवाड, सांगली, कडोली इकडे निपाणी परिसर, चिकोडीच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतोय. कोल्हापूरला, निपाणीला मुसळधार पाऊस पडलेला म्हणजे त्या साईडला मुसळधार पाऊस दिसतोय. फोंडा परिसरामध्ये, गारगोटी, निपाणी, शंकेश्वर भागातून हलक्याच्या पावसाचे ढग दिसत आहेत. कुणकेश्वर, फोंडा, मालवण ह्या परिसरात हलक्याच्या पावसाचे ढग आहेत. पाऊस पडून तिथं उघडलेला दिसते. राजापूर आणि कोल्हापूर पट्ट्यात अतिमुसळधार पाऊस झालेला दाखवत आहे. रत्नागिरी परिसरात हलक्याचा पाऊस आहे आणि रात्रीतून पाहायला गेलं तर इंदापूर, करमाळा, जामखेड, बीडचा काही परिसर काहीच या भागात पावसाची शक्यता दाखवत आहे. तरी पण इथे दौंड आणि करमाळा, जामखेड, बीड, बार्शी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता रात्रीतून बनताना दिसते. कराड, विटा, वडूज, जत, पंढरपूर या भागातून सुद्धा हलक्याच्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सांगली परिसर पावसाची शक्यता दिसत नाही आहे. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या गुजरात ते मध्य प्रदेश या भागातून कमी दाबाचं क्षेत्र दिसते. त्यामुळं उद्याही उत्तरकडे भागातून चांगला पाऊस दिसतोय आणि इकडं ह्या मॉडेलनुसार बघायला गेलं तर कर्नाटकात पाऊस आहे, कर्नाटक घाट परिसरात पाऊस आहे आणि विदर्भ साईडला थोडासा पावसाची शक्यता आहे. पणजी म्हणजे गोवा, शंकेश्वर इकडे कर्नाटकात बेळगाव, गोकाक, निपाणी या भागात हलका मध्यम काहीसा जोरदार स्थानिक वातावरण बनून जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वाटते. पालघर, कोल्हापूर, राजापूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी, रपकई, बनेटी, जत या परिसरात हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. चिपळूण, गोरेगाव, जेजुरी, बारामती या भागात हलका मध्यम पाऊस दिसतोय. गोरेगाव, खापोलीला चांगला पाऊस दिसतोय. मध्यम ते जोरदार पाऊस. दौंड या परिसरात सुद्धा चांगला पाऊस दिसतोय. पुणे, जेजुरी, खेड ह्या भागात हलकासा पावसाची शक्यता दाखवत आहे. मुंबई, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, वाडा ह्या भागात मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे. पालघर ह्या भागात हलकाशा पावसाची शक्यता आहे. विरार, नवापूर, साक्री, आह्वा ह्या भागात मध्यम ते काहीसा जोरदार आहे आणि इकडे धुळे, शिरपूर, पारोळा, जळगाव, चाळीसगाव ह्या भागातून हलका मध्यम, बुरहानपूरला काहीसा जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वाटत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरात काही भागातून मध्यम ते जोरदार आहे. पैठण भागातून, वैजापूर भागात सुद्धा हलका मध्यम पाऊस दिसतोय. इकडे खाली निपाणी, रपकई, बनेटी, बागलकोट कर्नाटकामध्ये काहीसा स्थानिक वातावरण जोरदार गडगडाटी पाऊस आहे. सांगलीचा जत परिसर, सांगली जिल्ह्यातला मिरज तालुका वगैरे पावसाची शक्यता थोडीशी कमी दाखवते. पंढरपूरपर्यंत, सोलापूर या भागात सुद्धा कमी दाखवते. काहीच धारूर आणि अंबेजोगाई ह्या परिसरात सुद्धा हलकासा काहीसा जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटते. चाळीसगाव, पारोळा, शिल्लोड, चिखली, जळगाव
ह्या परिसरात चांगला पाऊस दिसून येते. आणि इकडे अहमदनगर, जामखेड, पैठण, श्रीरामपूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आहे. जिथं नाव घेतले ना तिथं हलकासा पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनल्यावर होण्याची शक्यता आहे. डहाणू, करमाळा, इंदापूरला बऱ्यापैकी चांगला पावसाची शक्यता वाटते. आणि इकडे डहाणू, करमाळा, इंदापूर, बार्शी, तुळजापूर, पेठचा काही भाग, जामखेड ह्या भागातून सुद्धा बऱ्यापैकी चांगला पावसाची शक्यता आहे. परळी आणि ह्या परळी, बीड भागात चांगला पाऊस म्हणजे हलका मध्यम पावसाची शक्यता वाटते. गेवराई, मजलगाव, पाथरी ह्या भागात गेवराई परिसरात चांगला पाऊस आहे. पाथरी येथे आहे या भागातून कमी पाऊस शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चिखली आणि जालना परिसरात चांगला पाऊस दिसून येते. लोणार, जिंतूरला हलकासा दिसतोय. अकोला हलकासा पाऊस दिसतोय. अकोट, अचलपूर, वारुड ह्या भागात चांगला पाऊस आहे. अमरावती भागात हलकासा पाऊस दिसतोय. म्हणजे जागोजागी स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता उद्या वाढणार आहे. लोणार, वाशिम, हिंगोली, जिंतूर, पुसद, उमरखेड ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा, माकोना ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर इकडे आर्वी, कोंडली, नागपूर, घोटी, सासूर, वारुड, उलटी या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, देसाईगंजला सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. चंद्रपूर, माकोना याला हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. तर गोंदिया परिसरात, डोंगरगड, घोटी या परिसरात, देसाईगंज परिसरात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. इकडे शिवनी, वारशिवनी ह्या भागात सुद्धा चांगला पाऊस दाखवत आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.